काही दिवसांपासून एक पोस्ट सतत व्हायरल होत आहे, ज्यात म्हटलंय की 26 जानेवारीला 22 नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार आहे। पण खरंच ही जिल्ह्यांची निर्मिती होऊ शकते का? महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे असून कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशा विभागात विभागणी केलेली आहे। मात्र आता महाराष्ट्रात पुन्हा 22 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करणार येणार असल्याचं या व्हायरल पोस्ट मध्ये नमूद करण्यात आलंय। पण जिल्ह्यांची निर्मिती करायची तर त्यासाठी नेमकी काय प्रक्रिया असते, महाराष्ट्रात नवे जिल्हे होऊ शकतात का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊया। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। तेव्हा राज्यात 26 जिल्हे होते। मात्र वाढती लोकसंख्या आणि गरजा लक्षात घेता जिल्ह्यांचे विभाजन करण्यात आले आणि नवीन जिल्ह्यांत भर पडत गेली। तसंच 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला। त्यानंतर पुन्हा एकदा आणखी नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार अशी चर्चा सुरू झाली। पण नवीन जिल्हा किंवा तालुका निर्माण करण्यासाठी सरकारला अनेक टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण करावी लागते। यामध्ये कायदेशीर, प्रशासकीय आणि आर्थिक बाबींचा विचार देखील केला जातो। या प्रक्रियेचे प्रमुख टप्पे कोणते आहेत तर जाणून घेऊया। भारतीय राज्यघटनेनुसार जिल्हा किंवा तालुका निर्मितीचा अधिकार राज्य सरकारकडे आहे। राज्य पुनर्रचना कायदा 1956 व तत्सम कायद्यांचा आधार देखील यामध्ये घेतला जातो। संबंधित भागातील लोकसंख्या किंवा भौगोलिक रचना, विकासाची गरज आणि स्थानिक मागणीचा अभ्यास यामध्ये केला जातो। मागणी योग्य असल्यास प्रस्ताव तयार केला जातो आणि राज्य सरकार मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव हा सादर करून त्यावरती चर्चा आणि निर्णय देखील घेतला जातो। स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींचा त्यात सल्ला देखील घेतला जातो। तसेच नवीन जिल्हा किंवा तालुक्याच्या भौगोलिक सीमांचे निश्चितीकरण देखील त्यामध्ये केले जाते। शेजारी जिल्ह्यांची समन्वय साधून भूभाग देखील ठरवला जातो। नवीन जिल्हा किंवा तालुक्यासाठी लागणाऱ्या आर्थिक खर्चांचा अंदाज बांधला जातो आणि निधींची तरतूद राज्य अर्थसंकल्पात केली जाते। नवीन जिल्हा किंवा तालुक्यासाठी प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक केली जाते। आवश्यक सरकारी कार्यालय, उदाहरण पाहिजे झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस ठाणे, तहसील कार्यालय यांची स्थापना त्यामध्ये केली जाते। नवीन जिल्हा किंवा तालुक्याच्या निर्मितीबाबत अधिकृत अधिसूचना जाहीर केली जाते। अधिसूचनेमध्ये नवीन जिल्हा किंवा तालुक्यांच्या सीमा, मुख्यालय आणि प्रशासकीय रचना स्पष्ट केली जाते। नवीन जिल्हा किंवा तालुका निर्माण झाल्यावरती शेजारील भागातील संसाधने, अधिकारी व कर्मचारी यांची वाटप केली जाते। नवीन जिल्ह्यांचे मुख्यालय सुरू केले जाते आणि स्थानिक पातळीवर जनतेच्या सेवा प्रदान करण्यासाठी यंत्रणा देखील सक्रिय केली जाते। याशिवाय महत्त्वाचं ठरतं ते लोकप्रतिनिधी आणि जनतेचा पाठिंबा मिळवणे, प्रशासकीय कामे वेळेत पूर्ण करून घेणे आणि शेजारील जिल्ह्यांशी योग्य समन्वय राखणे, नवीन भागातील विकासाच्या योजना आणणे। थोडक्यात काय तर प्रशासनाला योग्य नियोजन, नागरिकांचा सहभाग आणि संसाधनांचा परिणामकारक वापर करून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अधिक अपडेटसाठी पाहत राहा राजकारणातील ट्रेंडी गप्पा। धन्यवाद।